जी दुर्दैवी घटना घडली होती त्या निमित्ताने आता आम्ही इथे आलो होतो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आणि मी स्वतः इथला डहाणूचा स्थानिक म्हणून जिल्हाध्यक्ष नात्याने इथे आज पोहोचलो होतो सत्यम ठाकूर। इथे आल्यानंतर गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांना काय लागणारी मदत होती, काय पुढे शिक्षणासाठी होतं ते एक आम्ही सगळं पूर्ण केलं आणि बस आमचं असं होतं की आता आम्ही निघतोय। तेवढ्यात गावकरी इथे जे ग्रामस्थ आहेत ते जमा झाले आणि त्यांच्या मनात एक खंत होती आणि तो राग होता तो त्या लोकांनी व्यक्त केला आणि हा विषय असा होता की खरोखर मला अशा वेळेस विषय उचलायचा नव्हता, पण ह्या लोकांचा राग बघता म्हणजे ह्यांच्या मनात जो राग असा आहे की एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली आणि प्रशासन असो की इतर राजकीय पक्ष असो सत्तेधारी ते फक्त गावकऱ्यांवरती दोष टाकतात की रॉंग साईडने ट्रक होता म्हणून हा अपघात झाला। तसं मिळत नाही। ह्या लोकांनी ती स्पष्टता आज मला इथे दिलेली आहे की तो रॉंग साईड नव्हता, तोच एकमेव रस्ता आहे ह्यांच्यासाठी त्या मार्गे जाण्यासाठी। NHAIनी सर्व्हिस रोड, साधा सर्व्हिस रोड किंवा इंटरसेक्शनच्या कट सुद्धा या गावासाठी तिथे दिलेला मिळत नाही आणि नाईलाजाने त्यांच्याकडे तोच एकमेव रस्ता आहे की त्यांना तो रस्ता वापरून मग हायवेला जावं लागते गुजरातकडे किंवा मुंबईकडे। अजून एक लक्षात असं आलेलं आहे ज्याची चौकशी व्हावाशी की ट्रक ड्रायव्हर तो तर मला असं समजलं आहे की तो याच्यात होता म्हणजे अल्कोहोल टेस्ट त्याच्या पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्या RTOची यंत्रणा होती, कारण तो मागे असं समजलं आहे की मागे बॅरिकेड तोडून चेकपोस्टचा तो धावपळ करत होता खूप स्पीडने आणि म्हणून त्याच्याच ट्रकने ही घटना घडली जे आमच्या गावकऱ्यांसोबत। तरी दोन मागणी विरोधी पक्ष म्हणून मी खंबीरपणे मागतो की प्लीज गावकऱ्यांवरती तुम्ही दोष टाकू नका। नाईलाजाने त्यांना तो रस्त्याचा वापर करावा लागला। NHAIच्या कर्मचाऱ्यांवरती तुम्ही गुन्हा दाखल करा आणि पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही पावसाळ्याच्या आत अजून 15-20 दिवसच राहिलेले आहेत, पाऊस आला की परत 3-4 महिने काही काम होणार नाही। पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही तिथे करून घ्या आणि अजून यांच्या दुखावरचा गोंधळ हे गेलेला मिळत नाही। दिवसकार्य अजून इथे आहेत। खरी श्रद्धांजली या गावकऱ्यांना त्यांना हीच होऊ शकते की प्रशासन म्हणून आपण काहीतरी नुसतं घोषणा न करता पर्यायी मार्ग त्यांना करून द्यावं। दोषींवरती कारवाई करा, त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी करा, मालकाची चौकशी करा आणि आपण NHAIच्या इथे संबंधित अधिकाऱ्यांवरती पण चौकशी लावून एकदा कारवाई करा। ही एक काँग्रेस पक्षाकडून माझी मागणी आहे जिल्हाध्यक्षांना।